नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडवा स्पेशल अशी थाळी बनवलेली आहे. थाळी बनवतानाचा व्हिडिओ नाही दाखवलेला आहे, फक्त आपण सर्व करताना दाखवतो आहोत. त्यामध्ये पहिले तर मस्त असं सुट्टा मोकळा असा आपण सफेद व्हाईटवाला जो राईस असतो ना, स्टीम राईस, तो बनवलेला आहे. भात, त्यानंतर मस्त असे वडे बनवलेले आहेत, ते ठेवूया. वड्यानंतर आपण ठेवणार आहोत मस्त असे याच्यामध्ये भजी. हे आहेत मूग भजी, मुगाच्या डाळीची भजी बनवलेली आहेत घरी. मस्त असे बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट, असे छान जाळीदार असतात असे भजी. खायला खूप टेस्टी लागतात. नेहमीच्या कांदा भजीपेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे ना, त्यासाठी आपण मूग डाळीची भजी बनवलेली आहेत. त्यानंतर गरमागरम असं वरण, जी गोडी डाळ असते ना, ती बनवलेली आहे. त्याचबरोबर बटाट्याची गोडी भाजी छान अशी मिरचीतली, ती बनवलेली आहे. त्याचबरोबर घरी बनवलेलं आहे श्रीखंड, छान असं मस्त टेस्टी असं श्रीखंड बनवलेलं आहे घरी. त्याचबरोबर बनवलेलं आहे जे कोवळ्या फणसाची भाजी असते ना, कोवळे फणस जे असते पूस भाजीचं, त्याची भाजी बनवलेली आहे. आमच्याकडे पूस भाजी बोललं जातं याला. गुढीपाडव्याला जास्त करून गावी बनवलेली जाते. आता माझ्याकडे पण घरी अवेलेबल होती म्हणून म्हटलं बनवूया. छान अशी ती भाजी बनवलेली आहे. त्याचबरोबर कुरडई, तांदळाच्या कुरडया आहेत, त्या तळून ठेवलेल्या आहेत. आणि मस्त अशी ती आपले गुढीपाडवा स्पेशल थाळी तयार आहे. फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे आणि खायला तितकीच टेस्टी. तुम्ही आज काय बनवलं गुढीपाडवा स्पेशल, नक्की कमेंट करून सांगा. कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ, आजची ह्या मस्त असं थाळीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.